कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमधील गोगावले समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, रायगडच्या पालकमंत्री पदाला तात्पुरती स्थगिती. शिवसेनेला रायगडमध्ये धक्का, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंनी दिला राजीनामा. दुसऱ्याचे घर फोडण्यापेक्षा स्थिर स्थावर व्हा, माजी खासदार विनायक राऊत यांचा उदय सामंतांना सल्ला. आणि चिपळूण वन विभागातर्फे कोळसा भट्टी उद्ध्वस्त, टेरवडरे सीमेवर करण्यात आली कारवाई. पाहुयात सविस्तर वृत्त. मंत्री भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतर पालकमंत्रीपद कोणाच्या पदरात पडणार यावरून चर्चा सुरू होत्या. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून शनिवारी रात्री जाहीर झालेल्या यादीमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्याचं स्पष्ट झालं होतं. यावरून जिल्ह्यामध्ये राजकीय वादळ तयार झालं असून दरम्यान दक्षिण रायगडमधील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या बीरवाडी येथील निवासस्थानी बैठक घेऊन या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या पदांचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असल्याची माहिती आता समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महायुतीमध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना, भाजप आणि रिपाई एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशातच शिवसेनेचे अतिशय प्रतिष्ठा आणि मानाचे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिलाय. देसाई यांनी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. आपण पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती प्रकाश देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. अजिबात कुठल्या प्रकारची नाराजी नाही, तडकाबडकी तर अजिबात नाही. जवळजवळ महिना 2 महिना माझं विचारमंथन चालू आहे. या संदर्भामध्ये मी विचार करतो आहे आणि माझ्या बिझी शेड्यूलमध्ये, माझ्या व्यस्त दिनप्रणालीमध्ये मला संघटनेसाठी वेळ देता येत नाही आहे. किंबहुना जो संपर्क मला वरचे पदाधिकारी, सर्वोच्च पदाधिकारी आणि खालचे पदाधिकारी यांच्यामध्ये जो ज्या प्रकारचा संपर्क मला ठेवायला पाहिजे तो देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. मला प्रश्न विचारले जातात. आमच्या CM वॉर रूममधून मला प्रश्न येत आहेत, विचारले जातात की हा पदाधिकारी कसा, तो पदाधिकारी कसा आहे, त्याची किती कुवत आहे, त्याच्या मागे किती माणसं आहेत, हे प्रश्न देखील मला विचारले जातात. त्याची जी उत्तरं द्यायची आहेत ती मी दिलेली आहेत. अगदी सुधागड तालुक्यापासून ते अलिबाग पेण सगळीकडची उत्तरं मी दिलेली आहेत. त्यांना नाही दिलं असं नाही. परंतु जर मीच वेळ देऊ शकत नसेल पक्षासाठी तर मग मला हे एवढं मोठं बलाढ्य पद, संपूर्ण सर्वोच्च पद आहे पक्षाचं. शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख हे फार सर्वोच्च पद आहे आणि ते पदावर बसणून नुसतंच ते पदाची जागा अडून ठेवणं हे मला योग्य वाटत नाही. परंतु राजीनामा देताना मी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की खऱ्या अर्थाने या पदाला न्याय देईल असाच माणूस असावा, तो वेल एज्युकेटेड असावा, नंबर 1. नंबर 2, त्याच्याकडे वक्तृत्व असावं, त्याच्याकडे दातृत्व असावं, त्याच्याकडे नेतृत्व असावं, त्याची प्रतिमा समाजामध्ये फार चांगली असावी, जो सर्वसामान्य समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्याची ताकद असावी, सर्वसामान्य लोकांसाठी तो कधी धावून जाऊ शकेल, त्यांना उपयोगी पडेल, त्यांना योगदान देईल, त्यांच्या दररोजच्या सुखदुःखामध्ये सामील होईल, असं नेतृत्व या पदावर बसावं. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक तसेच शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर प्रकाश देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून मंत्री भरत गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद द्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसैनिक म्हणून सांगाल, मला विचाराल तर भरतशेठ गोगावलेंना यावेळेला न्याय मिळाला पाहिजे होता. त्याला कारण असं होतं की फार मोठं योगदान त्या माणसाचं आहे, फार ज्येष्ठ माणूस आहे, राजकारणामध्ये फार मोठे हयात त्यांनी घालवलेली आहे आणि संघटनेच्या वाढीमागे फार मोठं त्यांचं योगदान आहे. त्यामुळे भरतशेठ गोगावलेंना यावेळेला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं या मताचा मी आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तिन्ही, शिवसेनेचे आमचे तिन्ही आमदार असतील, सन्माननीय महेंद्रशेठ दळवी असतील, महेंद्र थोरवे असतील, या सगळ्यांचं एकमुखी निर्णय होता की भरतशेठ गोगावलेंना यावेळेला पालकमंत्रीपद मिळावं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसाच्या नवसंकल्प शिबिराची सांगता रविवारी झाली। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले। पाहूयात। आजची वाटचाल राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये 237चं संख्याबळ घेऊन ज्याला सरकार चालत असतं त्याला एका बाजूला क्रिया होत असते आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रिया सुद्धा उमटत असते। या दोन्ही गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने समंजसपणाने व्यवहारवादीने बघत आपल्याला जर काय पुढची वाटचाल करायची असेल तर अनेक वेळेला त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे त्याची दिशा सुद्धा सापडू शकते। दिशा सापडणं म्हणजे सरळ रस्त्याने जाणं म्हणजे दिशा सापडणं असं नव्हे, वळणावळणाच्या रस्त्यावरनं सुद्धा इप्सी स्थानावरती पोचता येतं। हे नेतृत्वाने दाखवलं आहे, आपण सर्वांनी कष्टाने म्हणून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। त्या पद्धतीने आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल। आज अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली सामाजिक समस्या ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे। त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका वाटण्याचं काही कारण नाही। त्यामध्ये कदाचित पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यातून सुद्धा योग्य ती वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं नेतृत्व विचाराचं प्रगल्भ नेतृत्व आहे। या कठीण कालखंडातून सुद्धा आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर थोडंसं संयमी भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करावं लागेल। त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करू। विरोधी पक्षनेता होतो माणूस तो पुन्हा राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आणण्यासाठी करायची मेहनत करण्यासाठी होत असतो। ती प्रक्रिया संपली, ते फेज झालं। आता दुसरा फेजमध्ये आपण आलो। पुन्हा ट्रान्समध्ये मागे नका जाऊ। तुम्हाला आदनामधनं पाठीमागे जायची सवय आहे, आता नका जाऊ, आता पुढे जायचं आहे। मागे वळून बघायला लागतंच, राजकीय जीवनामध्ये मागे वळून आपल्याला बघावं लागत असतं, पण मागे वळून पाहत असताना उद्याची भवितव्याची पुढची वाटचाल करायची आहे आणि जबाबदारी कधी टाळता येत नाही। जबाबदारी न टाळता आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं। काही दिवसातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील काही मोठे नेते शिंदे गटात प्रवेश करणार असून मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं। आता माजी खासदार विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय। लोकसट माणसं सवाकलेली असतात ना, स्वार्थाने पिछाडलेले असतात, त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो। स्वतःचं घर सावरायच्या ऐवजी दुसऱ्याचं घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडी घेणारे उदय सामंत शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील मौजे टेरव अडरे गावच्या सीमेवर अवैध कोळसाभट्टी लावली असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे तपासणी केली असता त्या ठिकाणी कोळसाभट्टी लावल्याचं आढळून आलं। ही भट्टी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी तयार झालेला कोळसा वनविभागातर्फे जप्त करण्यात आलाय। अधिक तपास केला असता या अवैध कोळसा भट्टी संदर्भात संतोष राजाराम कदम राहणार टेरव गावचे रहिवासी यांनी ही भट्टी लावली होती। त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या शिफारशीने राजापूर तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत अणसुरे नूतन इमारतीसाठी जनसुविधा कार्यक्रम योजना सन 2021-22 अंतर्गत 15 लाख रुपये, ग्रामपंचायत फंड 14 लाख रुपये आणि 15व्या वित्त आयोगांतर्गत 6,79,286 असे एकूण 35,79,286 इतका निधी नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी युवा सेना सहसचिव गीतेश राऊत, जिल्हा समन्वय रवींद्र डोळस, तालुका प्रमुख कमलाकर कदम, महिला तालुका संघटक प्राची शिर्के, उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, सरपंच रामचंद्र कणेरी, उपसरपंच प्रांजली गावकर, युवा सेना विभाग अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमवणं ही साधी गोष्ट नाहीये आणि सध्या तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत म्हणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, अगदी विधानसभा, लोकसभा सगळीकडे टक्केवारीचे राजकारण चालतं। निधी आला की पहिला टक्केवारीचा पहिला हिशोब करायचा, परंतु कनेरीने तुमचं खूपच कौतुक करायला पाहिजे की या टक्केवारीच्या भानगडीमध्ये ही ग्रामपंचायत अडकून वापर गावासाठी कसा होईल याचा विचार करणारे सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य ह्या गावाला मिळणं ही खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामदेवतेची कृपा आहे।
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील भादाव येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नाथपंथी गोसावी समाज भव्य दिव्य सभागृहाचे उद्घाटन संपन्न झालं। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच सर्व नाथपंथी गोसावी समाजातून कोकण नाथपंथी समाज अध्यक्ष गणेश गोसावी, गोसावी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र वामणे, उपाध्यक्ष रमेश राणे उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्यात आमदार गोगावले पालकमंत्री पदावरून नाराज असल्याचं दिसून आलं आणि आपल्याशी बातचीत करणे टाळले। यावेळेस कोकण नाथपंथी गोसावी समाज अध्यक्ष गणेश गोसावी यांनी मंत्री महोदयांकडे मुंबईत गोसावी समाजासाठी एक समाज सभागृह असावं असं विनंती पत्र देखील दिलं। हल्ली तुम्हाला माहिती आहे, जसं जसं आपण ग्रामीण भागाकडे शहरा भागाकडे सरकत जाऊ तसं तसे जागेंचे भाव किती आहेत आणि काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती। तुम्ही पण प्रयत्न करा की तिथे एखादी जागा शासनाची कुठली काय आहे ती आम्हालाही कल्पना द्या। आमचा प्रयत्न राहील जागेची उपलब्ध आपल्याला मिळाली तर बांधून देण्याची पण जबाबदारी आमची आहे, ती तुम्ही काळजी करू नका। कारण की जरी छोटा समाज असला तरी तो नाथपंथी समाज असल्यामुळे की आमचं पण कर्तव्य बनतं। जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगड यांच्या वतीनं धनगर समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर बोरगाव येथे धनगर समाजाच्या सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर रात्री वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधव आणि शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कुमारी कबड्डी संघात निवड झालेली सावली सखाराम गोरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, खासदार धैर्यशील पाटील, भाजपचे नेते दिनेश खैरे, नरेश शिंदे, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, निवासी नायब तहसीलदार कालेकर, जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर ढेबे आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दापोली विधानसभेतील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा शिवसेना भवन दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यासाठी दापोली विधानसभेतील मुंबईवासीय आजी माजी महिला पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांची उपस्थिती लाभली। निर्धार मेळाव्याचे आयोजक दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, तसेच या कार्यक्रम प्रसंगी वामनराव भोसले, ज्योती भोसले, स्नेहल महाडिक, ऋषी गुजर, सुहास खोकरे, रवींद्र धाडवे, नरेंद्र करमरकर, महेश गणवे तसेच विनायक चोरघे आदी उपस्थित होते। विधी सेवा समितीच्या माध्यमातून रायगड जिल्हा आणि तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात। विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरवली जाते। विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे असल्याचं प्रतिपादन जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायाधीश जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष AS राजत्तेकर यांनी रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या बालगंधर्व रंगभवन सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या विधी सेवा महाशिबिर शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्यात केले। यावेळी त्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबवले जाणारे विविध उपक्रम आणि सेवांची माहिती दिली। या शिबिरास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बस्टेवाड, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष पवार, अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयातील न्यायाधीश, शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी, जिल्हा आणि जिल्हा तालुका विधी सेवा समितीमधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात प्रथमच पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांचे अस्थिरोग तपासणी शिबिर रोटरी क्लब आणि इतर संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला प्रतिसाद मिळाला असून यावेळी बोलताना डॉक्टर पराग संचेती यांनी अस्थिरोग संधिवात अशा आजारांमध्ये रुग्णांनी तसेच नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असं प्रतिपादन केले। पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पराग संचेती यांचे अस्थिरोग तपासणी शिबिर रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते। रोटरी क्लब ऑफ महाड यांसह डॉक्टर असोसिएशन महाड, सुदर्शन केमिकल, भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याने हे शिबिर शहरातील वीरेश्वर मंदिर सभागृहामध्ये संपन्न झाले। या शिबिरामध्ये महाड तालुक्यातील सुमारे 500हून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली। हे बऱ्याच काही कारणांमुळे होऊ शकतं। कार्टिलेज जे आवरण असतं ते वीक होतं, तर त्याच्यासाठी सर्वप्रथम वजन कमी ठेवा, आहार तुम्ही बॅलन्स डाएट घेतला पाहिजे। तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, भात
बटाटा नॉनव्हेज देखील प्रोडक्ट्स कमी प्रमाणात नाही घेतलं तर इव्हन बेटर. हे आहार फार महत्त्वाचं. दुसरं म्हणजे नियमितपणे व्यायाम करणं. रोज सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक घ्या. सकाळी 7च्या आसपास वॉक घेतला की सूर्यकिरणे जे असतात त्याच्यातून व्हिटॅमिन डी पण आपल्याला मिळतं. तर सकाळी चालायचा व्यायाम. काळजी एवढीच घ्या की सपाट ग्राउंड पाहिजे. चढ उतार उबड धोबड डोंगर टेकडी जिने पायऱ्या हे तुम्ही टाळले पाहिजे. तिसरं म्हणजे डॉक्टरना दाखवून तिच्या योग्य ते निदान करून गोळ्या घ्या. संधिवात हा एक प्रोग्रेसिव्ह प्रॉब्लेम आहे, प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर. झीज वाढत जाते. झीज वाढली पहिल्या टप्प्यातून दुसऱ्यातून तिसऱ्या चौथ्यात तर मग सांधा बदलायला लागतो. पण मी आज ठामपणे सांगतो की मी ऑस्टिओआर्थरायटिसला सांधा रोपण करणं हे आपण टाळू शकतो. आणि आज महाराष्ट्र आता हा कॅम्प चालू आहे. 700 ते 800 पेशंट आज नाव नोंदणी झाले. सगळ्या पेशंटना आम्ही व्यवस्थित बघू. महत्त्वाचं कारण की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हे आम्ही कार्य करतो. एक गिव्हिंग बॅक म्हणा, फिलॅन्थ्रॉपी म्हणा. त्याच्यासाठी पण एनजीटी हॉस्पिटलमध्ये दर बुधवारी दुपारी 4 नंतर आमची चॅरिटी ओपी असते. मी स्वतः ते पेशंट बघतो ज्यांच्याकडे येलो रेशन कार्ड आहे, ऑरेंज रेशन कार्ड आहे. या रुग्णांना आम्ही स्कीममध्ये बसून 50% किंवा मोफत पण शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे ही एक ॲक्टिव्हिटी ही मला वाटतं की हे आमचं सेंचुरी हॉस्पिटल डॉक्टरांचे कर्तव्य आहे. सेंचुरी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाडमध्ये आम्ही हाडांसाठी मेगा मेडिकल कॅम्प आयोजित केला. हा कॅम्प आम्ही 6 दिवसापासून ॲडव्हर्टाईज करून कलाकारांच्या लोकांपर्यंत पोहोचवला आणि आज त्याचा उत्स्फूर्त अनुभव मिळाला आहे. आज आलेल्या सर्व लोकांना डॉक्टर संजय यांच्या हस्ते देऊन यापुढे प्रत्येक पेशंटसाठी काळजी घेऊन पुढे काय लागलं तर कन्सेशनमध्ये देणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड सुपरमार्केट दळवी इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर काही गवंडी कामगार दुकानासमोर गुटखा खाण्यासाठी उभे असताना खिशातून पॅकेट बाहेर काढत असताना 500 रुपयांच्या 3 नोटा बाहेर रस्त्यावर पडल्या होत्या. ते तिथून निघून गेल्यानंतर ही बाब तिथल्या दुकानदारांच्या लक्षात आल्यावर त्या कामगाराचा त्वरित शोध घेऊन खात्री करून मिळालेले पैसे त्यांना परत करण्यात आले. यावेळी माझे कोकणचे पत्रकार दिगंबर दळवी, नाभिक सेनेचे अध्यक्ष विक्रांत पवार, सचिन भाऊ चव्हाण यांसहित सर्व दुकानदार उपस्थित होते. आमच्या दुकानासमोर गुटखा खात होते. गुटखा खात असताना यांचे पैसे 1500 रुपये पडले. पैसे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तसे ठेवले होतो. तेवढा एक लोक आम्हाला दिसली, त्यांना बोलावून घेतलं. त्या अनुषंगानं याच्या पुढं त्यांनी परत अशा प्रकारचा कुठं एवढा अतिदायीपणा करू नये, आपले पैसे जपून ठेवावे तशीच आम्ही त्यांना विनंती करतोय. त्यांचे पैसे आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द करत आहोत. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.